या सर नाशिकचे प्रतिनिधी इथं आले. टीम ठाणे 2. टॉस कोणी जिंकला? टॉस कोणी जिंकलाय? ठाणेने जिंकलाय का? नहीं, इधर ये पहले वाला का था लिखा हुआ, मैंने वो गलत हो गया. ठीक है, टीम ठाणे ने जीत के फील्डिंग चूज. नाशिक. चला टीम ठाणे विनंती असेल आपला एक प्रतिनिधी पाठवा लवकर, घाई करा प्लीज. टीम ठाणे 2 लवकरात लवकर पाठवा सर, नाहीतर पॅनलाइज करा संघाला. ठाणे या संघाला 5 धावांना पॅनलाइज करा. टीम ठाणे गोलंदाज विनंती असेल आपला एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत अद्यापही पोहोचला नाहीये. टीम ठाणे 2. सुर्वे सर 2 मिनिटं फक्त सामना थांबवा. ठाणे 2चा अजूनही एकही खेळाडू इथे आलेला नाहीये. आम्ही वारंवार कॉल करतोय. ठाणे संघ सर पॅनलाइज करा मी तर म्हणतोय. टीम ठाणे आपल्याला वारंवार कॉलिंग दिलं जात आहे. आपला एकही प्रतिनिधी आमच्यापर्यंत नाहीये. आपला एकही एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत नाहीये. वारंवार आपल्याला कॉलिंग केलं जात आहे. आपल्या गोलंदाजाचं नाव तरी सांगा. लॉंग ऑफला जो खेळाडू आहे आपल्याकडे प्लेअर नाही येत, आपण नाव सांगा प्लीज. विनय मित्र जरा विचारत राहा. बॉलर विनय घे. आपले लॉंग ऑफचे खेळाडू असतील त्यांना सांगा आपलं नाव सांगण्यासाठी कृपया करून. नावं खूप महत्वाची आहेत. पहिला चेंडू जर पाहिला डाऊन द लेग साइड ऑल वाईट बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जर पाहिला बॅकफुट वरती येऊन मात्र थोडीशी जागा दिली. पॉइंट रिझन मध्ये खेळाडू तैनात आहेत. एकेरी धाव पाहायला मिळेल. 15 चेंडूंचा सामना आणि या 15 बॉल मध्ये जर पाहिलं दुसऱ्या फेरीचा सामना आहे. 15 चेंडू टाकले जातील, 3 षटकं फेकले जातील. प्रत्येक गोलंदाजाला 1 षटक टाकणं बंधनकारक असेल. 1 चेंडूचा सामना झाला. धाव फलक जर पाहिलं नाशिक या संघाची मात्र 2 इथं पाहायला मिळते. पुन्हा इथे जर पाहिलं बॉलला स्क्वेअर लेगला फेकून दिलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जात नाहीये तरी ते झेल पकडली आहे. सिद्धेश यांची मात्र खेळ समाप्त झाली आहे. मागच्या मॅच मध्ये त्यांनी 5 षटकं ठोकले होते. आता मात्र गोल्डन डकचे शिकार झालेत. 0 या धावसंख्येवरती जातील माघारी, नाराज होतील. थोडेसे नाशिकचे खेळाडू आता संकटात सापडले. थोडंसं प्रेशर पाहायला मिळतंय टीम नाशिक या संघावरती, कारण की महत्वाचा आघाडीचा खेळाडू सिद्धू हा चालला पॅव्हलियनच्या दिशेने. त्यांची जागा घेण्यासाठी बॅटर येतात. बॅटर क्रमांक 2 मैदानात दाखल होत आहेत. अविनाश धन्यवाद सर. कारण की मागच्या मॅच मध्ये त्यांनी धडाकेबाज फलंदाजी केली होती. 5 षटकं ठोकले होते बॅक टू बॅक आणि आता मात्र गोल्डन डकचे शिकार झाले. 2 चेंडू आणि संघाची धावसंख्या जर पाहिली नाशिक या संघाची 2 पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅकफुट येऊन खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू बॉलवरती येतात. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत. मिड विकेट मध्ये येतील, बॉल पकडतील, माफ करा मिड ऑफ मध्ये येतील, बॉल पकडतील आणि मात्र थ्रो केला जाईल. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा पाहायला मिळतात. डाऊन द लेग साइड पुन्हा एकदा घुसून मारला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. कॅच पकडतील नाही तर बॉल गेलाय सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांनी मात्र 1 बाउन्स केलाय. चौकार घोषित. 4 धावाने नाशिक या संघाने खातं खोललंय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 7 या धावसंख्येवरती एक मोठा धक्का पाहायला मिळतोय. तो म्हणजे सिद्धू याच्या माध्यमातून पहिल्या षटकातला शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. कारण की 15 चेंडूमध्ये नाशिक या संघाला कमीत कमी 35 ते 40 धावा तयार कराव्या लागतील. महत्वाची स्पर्धा आहे. पुन्हा एकदा घुसून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद टीम नाशिक 7 धावा. धन्यवाद.
षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज दाखल झालेत. राईट आर्म राऊंडनी मारा करतील. बॉलरचं नाव सांगा. लॉंग ऑफ अनिकेत. धन्यवाद सर. गोलंदाजीसाठी अनिकेत दाखल झालेत. पहिला बॉल जर पाहिला अप्रतिम हाताळला जातो. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या नाशिक या संघाची आतापर्यंत 7 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. कारण की महत्वाचा आघाडीचा खेळाडू जर पाहिला सीटू तो पॅव्हलियनच्या दिशेने रवाना झालाय. पुन्हा एकदा बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंच आमच्या निर्देशनाला सांगतील व्हाईट बॉल घोषित करतील. एक अतिरिक्त धाव पुन्हा धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या पहिली नाशिक या संघाची जाऊन पोहोचते ती 8 या संख्येवरती. 8 या धावसंख्येवरती 1 गडी बाद. पुन्हा घुसून मारण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिझनमध्ये फटकेबाजी केलेली आहे. खेळाडू बॉलवरती येतात. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न परंतु इथे कॉलिंग दिलेलं नाहीये. त्यामुळेच की काय इथे 1 धावा पाहायला मिळते. ओके सर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. वारंवार जर पाहिलं दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय. पुन्हा घुसून मारण्याचा प्रयत्न केलाय. पाठीमागे खेळाडू आहे त्यांच्या डोक्यावरनं बॉल जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या 4 धावा. चौकार इथे पाहायला मिळतोय. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. नाशिक 2 या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे 15 या धावसंख्येवरती. बॉल झालेत अर्थातच 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. षटक क्रमांक 2 कडे अजून या दुसऱ्या येणाऱ्या 2 बॉलवरती कशा प्रकारे फलंदाजी केली जाते ते देखील पाहावे लागेल. आणि तो गोलवा टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. बॉल जर पाहिलं यष्टांच्या मागे चाललाय. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. मेहनत घ्यावी लागेल. नाशिक तोंड स्कोर बनवावे लागेल. एकंदरीत तुम्हाला 30 ते 35 धावा बनवावे लागतील तर काहीतरी कुठेतरी मॅच मध्ये गोलंदाजांना गोलंदाजी करण्याची संधी मिळेल. पुन्हा बॅकवर्ड येऊन मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या नाशिक या संघाची पाहायला मिळते ती म्हणजे 15. 1 गडी बाद. शेवटचं षटक असेल. निर्णायक षटक असेल. कारण की दुसऱ्या फेरीचे सर्व सामने हे आपण पाहतोय ते 2-2 3-3 षटकांचे आहेत. 15 बॉलचे आहेत. त्याच्याकडे देखील कर्णधाराने लक्ष ठेवायचं आहे. चला बॉलरचं नाव सांगा प्लीज. बॉलर्स नेम. पुढील सामन्यासाठी तयार राहायचं आहे. कॉर्पोरेट पवनजी देशमुख आणि बीकेसी फॉरेक्स सुदर्शन भुवड दोन्ही टीमनी तयार राहायचं आहे. सुदर्शन भुवड आणि कॉर्पोरेट पवनजी देशमुख आपले दोन्ही संघ आपण तयार ठेवायचे आहेत. बॉलरचं नाव सांगा प्लीज. बॉलर्स नेम. गोलंदाजीसाठी सादिक दाखल झाले. षटक क्रमांक 4 साठी 3 साठी माफ करा. शेवटचे षटक आहे. निर्णायक षटक आहे. पाहूया या षटकामध्ये किती धावा नाशिक हा संघ मात्र प्राप्त करतोय. बॉल जर पाहिला खूपच बाहेर पाहायला मिळतोय. पंचांनी नो बॉल घोषित केला. हो यस इथं नो बॉल येतोय आणि फ्री हिटची देखील संधी असेल नाशिककरांसाठी परंतु त्या संधीचा फायदा घेतील का हे देखील पाहावे लागेल. धावसंख्येत बदल. धावसंख्या पहिली 16. पुन्हा एकदा नो बॉल पाहायला मिळतोय. पंचांनी पुन्हा नो बॉल घोषित केलाय. बॉल हवेमध्ये आहे. 1 बाउन्स बॉल जाईल का बाहेर ते देखील पाहावे लागेल. धावतायत पळतायत आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जाईल का तर नाही. पुन्हा एकदा फ्री हिट आपल्याला ऑन दिसेल. पुन्हा एकदा नो बॉल दिलेला आहे कारण की गोलंदाजाने बॉल 2 टप्पे फलंदाजापर्यंत पोहोचलाय त्यामुळेच ही काय दंडित केलं जात आहे. 3 धावा धाव फलकावरती लागल्या. धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. अर्थातच 19 ही धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फ्री हिटचा बॉल ऑन होता. इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिली 19. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झाले. सादिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले. डाऊन डक
कार्पेट आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू आहेत, फेकी करतील. तत्पूर्वी जर पाहिलं एकेरी धाव फलकावरती जोडली जाईल. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. उर्वरित शेवटच्या षटकातील 3 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि या 3 बॉलवरती पाहूया नाशिककर धुमाकूळ घालतायत का हे देखील पाहावे लागेल. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज घेतली जाते. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात आहेत, बॉल पकडतील. तत्पूर्वी जर पाहिलं एकेरी धाव पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्येत मात्र बदल झालाय. 21 ही धावसंख्या पाहायला मिळते. उर्वरित 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. 2 to go असेल, शेवटचा बॉल असेल आणि या शेवटच्या बॉलवरती पाहूया कशा प्रकारे संधी उपलब्ध केली जाते. पुन्हा बॅकफूट वरती आलेत. लॉंग ऑन रिझन मध्ये बॉलला भिरकावून दिलंय, दिशा दिली आहे. खेळाडू आहेत, बॉल पकडतील, फेकी करतील. तत्पूर्वी धावसंख्या जर पाहिली डबल डिजिट 22 ही धावसंख्या पाहायला मिळते. तोपर्यंत 22 या स्वरूपामध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल. माफ करा, आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23 या धावसंख्येवरती. कारण की नाशिककरांचा बिग हिटर ज्याला समजलं जातं, सिद्धू गेलाय पॅव्हलियनच्या दिशेने, म्हणूनच की काय इथं स्कोर मात्र थांबलाय. शेवटचा बॉल असेल, 1 to go असेल, महत्वाचा चेंडू असेल. धावसंख्या 23, फर्स्ट इनिंग आहे सर. शेवटचा बॉल असेल, धावसंख्या 23 आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल जर पाहिला ऑफ यष्टांच्या बाहेर समोरच्या दिशेने बॉलला नुसती दिशा दिली आहे. खेळाडू येतात लॉंग ऑफ रिझन वरून, फेकी करतील. तत्पूर्वी जर पाहिलं एकेरी धाव कंप्लीट केली जाईल आणि तर रनआउट देखील केला जातोय. धावसंख्या जर पाहिली येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये 24 धावसंख्या झाली आहे. 25 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी टीम ठाणे 2 या संघाला. चला लगेच नाशिककर क्षेत्ररक्षण आपण लगेच सजवून घ्या. ठाणे आपले दोन्ही बॅटर्स लगेच पाठवा. विनंती असेल टीम कॉर्पोरेट, विनंती असेल टीम बीकेसी फॉरेक्स, आपण तयार राहायचंय. पुढचा दुसऱ्या फेरीचा आपला सामना आहे. तो सामना संपला की लगेचच क्वार्टर फायनलला सुरुवात होईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तोपर्यंत घेऊया 2 मिनिटाचा ब्रेक. थँक्यू. चला पुढील सामना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये टीम ठाणे 2 या संघाला 25 धावांचं लक्ष ठेवलंय. टीम नाशिक या संघाने गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झाले. टीम नाशिक आपल्या गोलंदाजाचं नाव सांगा. टीम नाशिक बॉलरचं नाव सांगा प्लीज. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाज दाखल झालेत. गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठाणे 2 आणि नाशिक 1 या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय.
चला स्पर्धेला सुरुवात होते. ओव्हर द विकेटने मारा केला जाईल. क्षेत्ररक्षण सजवलं जाते टीम नाशिक यांच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. पहिला टप्प्याचा बॉल, हवेत मारलेला बॉल, फक्त दिशा दिली आहे, उंची गाठली आहे परंतु लांबी गाठली नाहीये. परंतु इथे धावा मात्र एक पाहायला मिळेल. एका धावेने मात्र धावेचं आपलं खातं खोललं जाते फलंदाजच्या माध्यमातून, कारण की 25 धावांचं लक्ष ठेवलंय. माफक लक्ष आहे परंतु हे 25 धावा करण्यासाठी टीम ठाणे 2 या संघाला मेहनत घ्यावी लागेल. पुन्हा एकदा मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली नाहीये. पॉइंट रिझर्व मध्ये खेळाडू तैनात आहेत, बॉल पकडतील. तत्पूर्वी जर पाहिलं तर एकदा धाव फलकावरती जाते. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतो. धावसंख्या जर पाहिली 2 चेंडू आणि 2 धावा पाहायला मिळत आहेत. 25 धावा कंपल्सरी चेस करायचे टीम ठाणे या संघाला, त्यासाठी मात्र त्यांना देखील मेहनत घ्यावी लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू बॉलवरती येत आहेत. तत्पूर्वी जर पाहिलं एक धाव पाहायला मिळेल आणि माझ्या मध्ये पंच आमच्याकडे लेग बाईचा, यस तर बरोबर आहे, लेग बाईचा इथे मात्र निर्णय देत आहेत. एक 22 स्वरूपामध्ये धावसंख्या धाव फलकावरती लागेल. येणारे 3 चेंडू आणि धावसंख्या जर पाहिली तर 3 ही पाहायला मिळते. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीम नाशिक गोलंदाजी करतायत. पुन्हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यष्टांच्या मागे मात्र खेळाडू आहेत. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल, धावसंख्या 4 बॉल 3 धावा टीम ठाणे 2 पाहायला मिळते. आणि इथे जर पाहिला बॅटची एज घेतली, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल गेला, खेळाडू बॉलवरती येतील. तत्पूर्वी बॉल जर पाहिला वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकलाय, आलाय. एक अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय. गोलंदाजाने गोलंदाजी अप्रतिम केली होती परंतु इथे धावसंख्या जर पाहिली षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 बिनबाद. टीम ठाणे 2. चला षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज आले आहेत. बॅकफुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉल मात्र फक्त दिशे झाली आहे. बॉलरचं नाव सांगा सर, बॉलरचं नाव. अक्षय. गोलंदाज जर पाहिले अक्षय पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 साठी दाखल झालेत अक्षय. काय नाव आहे? पुन्हा घुसून मारण्याचा प्रयत्न. बॅकवरती फक्त दिशा दिली आहे. खेळाडू आहेत, बॉल वरती येतील, बॉल पकडतील. तत्पूर्वी जर पाहिलं तर एकेरी धाव पाहायला मिळेल. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या जर पाहिली 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ इथे 2 बॉलचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा इथे जर पाहिलं पंच दंडित करतील. पंचांनी लगेचच नो बॉल दिलाय. 1+1 2 धावा पाहायला मिळत आहेत. आणि इथे जर पाहिलं यस नो बॉल दिला जातो. त्याचबरोबर फ्री हिट देखील मिळेल. या बॉलवरती झेल नाहीये. या बॉलवरती विकेट दिली जाणार नाहीये. जर खेळाडू रनआउट होईल तर त्याला मात्र पॅव्हलियनच्या बाहेर जावे लागेल. पुन्हा डाऊन ऑफ साइड. पुन्हा मात्र पंचांनी नो बॉल घोषित केला जातोय. फ्री हिट अजूनही ऑन आहे. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या 12 पाहायला मिळते. धन्यवाद. नो बॉल आताचा देखील. पुन्हा एकदा पाहिलं यष्टांच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सुंदर धावा देखील एक सोरटी धाव पाहायला मिळते. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. 1/22 या स्वरूपामध्ये धावसंख्या धाव फलकावरती लागली जाईल. 13 धावसंख्या पाहायला मिळते. बॉल जर पाहिले आतापर्यंत 3 बॉलचा खेळ इथे झालेला आहे. उर्वरित अजून दुसऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ मात्र अजून होणे बाकी आहे. पाहूया काय मॅचची रंगत वाढते की काय. परंतु इथे मोठा फटका पाहायला मिळतोय आणि बॉल जर पाहिला सरळ 1 बाउन्स गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे चौकार पाहायला मिळतोय. 4 धावेने धावसंख्या जर पाहिली 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक एक बॉलचा खेळ मात्र अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 मध्ये धावसंख्या 17. पुन्हा एकदा हलक्या हाताने मात्र पाहिलं तर खेळाडू आहेत पॉइंट मध्ये परंतु ते 1 धाव प्राप्त होईल. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असेल टीम ठाणे 2 या संघाला. जाऊया एक हाय व्होल्टेज ड्रामाकडे, एक हाय व्होल्टेज मॅच कडे.
चला बॉलरचं नाव सांगा. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठले गोलंदाज दाखल होत आहेत? राहुल, धन्यवाद. गोलंदाजीसाठी राहुल दाखल झालेत. 5 चेंडू आणि 7 धावा कंपल्सरी चेस करायची टीम ठाणे 2 या संघाला. कारण की धावसंख्या जर पाहिली 18 पाहायला मिळते. चला जाऊया शेवटच्या षटकाकडे. सर विनंती असेल आपण समालोचन कक्षाच्या बाजूला उभे राहायचंय. खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न. फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉलला ऑन साइडला खेळलंय आणि इथे मात्र 2 धावा पाहायला मिळतील. येणारे 4 बॉल, अजूनही 5 धावांची आवश्यकता. धावसंख्या धाव फलकावरती 20 पाहायला मिळते. 4 चेंडू, एखादा बॉल जर डॉट बॉल निघाला तर मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. नाशिक विरुद्ध ठाणे हा सामना पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल पाहायला मिळतोय. उंच मारलेला फटका. पाहूया बॉल जाईल का? हो, येस, इथं बॉल मात्र गेलाय. 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी अर्थातच 1 धावांची आवश्यकता असेल. सामना बरोबरी सुटलाय, परंतु या स्पर्धेमध्ये कंपल्सरी जर पाहिलं तर चेसिंग कंपल्सरी ठेवलेलं आहे. त्यामुळे 1 धावा आपल्याला कंप्लीट करावी लागेल. 3 चेंडू आणि 1 धावा. सर अजून सामना संपला नाहीये. 2 बॉल जर आपण निर्धाव टाकलात तर मॅच मध्ये रंगत वाढेल. पुन्हा इथे हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे आणि ठाणे 2 हा संघ विजयी ठरलाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. टीम नाशिक 1 आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल देखील आपला खूप खूप जाहीर आभार असेल. सारस्वत बँकेने पुरस्कृत केलेली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, स्वर्गीय माधव मंत्री T20 क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय आणि या स्पर्धेचा आनंद घेतोय.